काय झालं साहेब? कसं का बसले? तब्येत ठीक आहे ना? मी नंतर सांगते चौबे. ठीक आहे सर. हो. अहो काय झालं? केव्हाच्या आम्ही दोघी वर बसून आहोत. काही कळलं का? म्हणजे काय म्हणाले वकील साहेब? काय म्हणाले? घर गेलं आपलं. काय? घर गेलं आपलं. काय बोलताय तुम्ही? गौरीला कस काय सांगणार? असं काय करते तुम्ही? काय झालं का साहब, भय वाटत नाही का? डॉक्टर घेऊन जायचं. साहब का हुआ साहब? बताइए ना साहब. साहब साहब सावंत साहेब काय झालं? बरं नाही वाटत आहे का? सरिता ताई हो काय झालंय का? म्हणजे काय आहे, घराला आमच्या कुलूप आहे ना, म्हणून इथे येऊन बसले आहेत. आणि काय जराशी छोटी गडबड झाली. गौरीच्या लग्नासाठी ना 10 लाखाचं लोन घेतलं होतं, निशाने घेतलं होतं. ते हे घर गहाण ठेवलं असं, पण तसं नाही झालंय. थोडंसं फसवण्याची केस झालेली आहे तिला. म्हणजे तो माणूस होता, तो इन्व्हेस्टर इथे आला होता, धमकावून गेला. आम्ही म्हटलं की गौरी येतेय पास परतवणीसाठी, तर यांनी रिक्वेस्ट केली म्हणून ते मिळाले. पण आता ते आले आणि आम्हाला घरातूनच बाहेर काढलंय. आईवर बसली आहे ना. म्हणजे अजून काही कळलेलं नाहीये, पण ह्यांना मी विचारलं वकिलाशी काय बोलणं झालं. म्हणतात घर गेलंय. अहो काय विचारतात बघताय का? माहित नाही काय झालंय, जबरदस्त धक्का बसलाय. घर गेलंय म्हणतायत. असं कसं जाईल? माणसं जी आली होती ना आत्ता गेली आहे, ते टेम्पो आणि सगळं सामान म्हणाले बाहेर काढणार आहेत. घर रिकामं करायला सांगतात? हो. सोसायटीला न सांगता न विचारता? थांबा आम्ही बघतो. जाऊ दे परोळेकर. अहो जाऊ दे कसं सावंत? हा ए मुलांनो चला रे बघूया काय करतायत. परोळेकर काय उपयोग नाहीये. घर ताब्यात मिळणार नाही आपल्याला. अरे कोण आहे रे? हे काय चालवलं तुम्ही? कोण आहात तुम्ही? काय करता इकडे? ए तुला काय करायचं? आणि हे घर माझ्या साहेबांनी विकत घेतलंय आणि हे विचारणारा तू कोण रे? मी या सोसायटीचा सेक्रेटरी आहे. हो सोसायटीच्या परवानगीशिवाय खरेदी विक्रीचे व्यवहार करता येत नाहीत. साधा कायदा माहित नाही तुम्हाला? चला चला निघायत ना. हे बघा, हे मला बोलायचं नाही, हे आमच्या साहेबांशी बोलायचं. हा समजलं काय? बोला बोला तुझ्या साहेबांना. कुठे आहे तो साहेब तुझा? थांबा फोन लावतो. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.